दरम्यान सेना भाजप युती तोडण्याच्या घेतलेल्या निर्णयानं सरकार अस्थिर होऊन निवडणुकीचा पर्याय होऊ शकतो असे संकेत शरद पवारांनी कोल्हापुरात दिलेत। त्याचबरोबर शिवसेनेनं भाजपाला सध्याच्या स्थितीत कोणताही पाठिंबा देणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच हा विषय इथं बसून सुटण्यासारखा नसून सेना युती तोडून सत्तेत राहिली तर सत्तेसाठी काय पण असा संदेश लोकांपर्यंत जाईल असे ते म्हणाले। भाजपला राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा आहे असं वक्तव्य करणारे निरुपम हे मूर्ख असल्याचं खळबळजनक वक्तव्य देखील शरद पवार यांनी केलंय। निरुपम यांनी महाराष्ट्रासाठी काय काम केलं, केवळ पद आहे म्हणून त्याचं नाव आहे अशा शब्दात पवार यांनी निरुपम यांना फटकारले। त्यांनी सांगितलं का शिवसेनेच्या नेत्यांनी की इथून पुढे कधीही अजून त्याच्याबरोबर युती करणार नाही। आता हे जर सूत्र असेल तर मग सरकारमध्ये सुद्धा ते राहतील असं मला माहिती नाही, पण त्याचा काय निर्णय जर राहिले तर मग सत्तेसाठी काही करतात असं लोक निष्कर्ष काढतील। त्याला काय त्यांचं योगदान काय महाराष्ट्रात? तुला काही कोल्हापूरसाठी काही केलं त्यांनी? त्यांचा काही महाराष्ट्राशी संबंध नाही आणि ते लोक पदावर त्यामुळे त्यांचं नाव आलं नाही, तर पदावर गेल्यानंतर कोण विचारतं? संख्या किती? आम्ही 14-12 खासदार आणि काहीतरी व्हायच्या अपेक्षा करायच्या। म्हणजे माझी महाराष्ट्रातल्या मीडियाला विनंती आहे की आपण तारतम्य बघितलं ठेवलं पाहिजे, जमिनीवर पाय ठेवलं पाहिजे, आपली संख्या बघितली पाहिजे। आपली संख्या नसताना बघितलीच नाही तरी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे आणि हा विचारसुद्धा माझ्या डोक्यात नाही।